हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचे एकदा पुन्हा नव्याने स्वागत आहे. सकाळीच मिस्टर देवपूजा करायला बसले होते आणि मी सुद्धा आपल्या उंबरठ्यात रांगोळी काढायची, त्यासाठी आधीची रांगोळी स्वच्छ करायला बसली होती आणि अचानक पाहिलं तर काय, गाय आली होती. ही सफेद, काळी, लाल अशी कुठल्याही रंगाची गाय रोजच्या रोज आमच्या दारात येतच असतात आणि ह्यांच्यासाठी आम्ही खाऊ असं ठेवतोच. काही चपाती असेल, काही भाकरी असेल किंवा खिचडी असेल तर ठेवतोच. आणि हिला सकाळीच मी हळदी कुंकू दिलं आणि खिचडी खायला दिली. तिच्या पोटावर हात फिरवला, तिला नमस्कार केला आणि त्यानंतर पुन्हा रांगोळी काढायला बसली, जी आपल्या उंबरठ्यात आपण रोजच काढत असतो. गायींची सेवा करणं हे अत्यंत शुभ आहे आणि गाय आपल्या दारात येणं हे सुद्धा शुभ आहे. पण पूर्ण दिवस काहीतरी काम करत असतो, पण कधी कधी आपल्या मनावर असं दडपण असतं की आपण खूप अस्वस्थ होतो. तर अस्वस्थ होऊ नये त्यासाठी आज मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आले. नक्की ऐका आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा. आणि ब्लॉगच्या सुरुवातीला अशा काही गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील का? असे काही विचार काही लहान लहान ऐकायला आवडतील का? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर बघा, आपल्याला आयुष्यात सुखी जीवन जगण्यासाठी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. कानावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी मनावर घेऊ नका. प्रत्येक माणूस आपापल्या परीने अगदी थोडे का होईना पण कष्ट हे करतच असतं. त्यातनं महिला वर्ग म्हटलं तर महिला जरी पण बाहेर पडल्या नाही तरी पण घरातून काही ना काहीतरी उद्योग, व्यापार, धंदे काहीतरी करत असतात. व्यवसाय हा केला गेलाच पाहिजेत. अगदी आता एकट्याच्याने कधीही काही भागत नसतं, कारण महागाई खूप आहे. आणि अगदी मला सुद्धा असं मनापासून वाटतं की काही ना काहीतरी हातभार मी माझ्या संसाराला लावू आणि त्यासाठी मी काहीतरी काम करत असते. आज मला खूप घाई गडबड झाली, त्यातनं पाणी नाही आणि बघा मी ह्याच अवस्थेत बसले. काही तयारी वगैरे केलेली नाहीये. अगदी सकाळची मी देवपूजा केली आणि तेव्हाची तयारी झाली तशीच आहे आणि तुमच्या समोर तशीच आलेली आहे. काय काम करते पहा. मला जेवण बनवायला खूप आवडत असतं आणि त्यामुळे मी जेवण उत्तम बनवते असं बहुतेक सर्वच लोकांचं म्हणणं आहे. माहिती नाही. पण मला ही फार्म हाऊसची ऑर्डर असते आणि ऑर्डर असली की मी लवकर सकाळीच उठते. मिस्टरांना बाजारात जायचं असेल तर ते बाजारात जाऊन येतात, भाज्या घेऊन येतात आणि रात्रीसुद्धा मला 10 वाजता फोन आला होता की आम्हाला दुधी आणि चण्या डाळीची भाजी पाहिजे. तर त्याप्रमाणे मी ही भाजी बनवायला सुरुवात केली आणि वेळेवरच आठवलं की तुम्हाला सुद्धा मी हे सांगू शकते. तर 5 किलो दुधी आणले होते आणि ही दुधी चणा डाळीची भाजी अशी बनवली होती. तर महिलांनी अशा काहीतरी गोष्टी केल्या तर खरंच आपल्या संसाराला हातभार लागतो. जेवण रुचकर बनवता येत असेल तर ऑर्डर आपल्याला कुठूनही मिळतात. हे एक फार्म हाऊस आहे आणि तिथे नेहमी लोकं येत असतात आणि मला ह्याची ऑर्डर मिळत असते. कधी 5 किलो ची भाजी असते, कधी 7 किलोची, कधी 20 माणसांची, कधी 25 माणसांची आणि मी ती भाजी किंवा कुठलेही पदार्थ मी देत असते आणि ते पदार्थ बनवताना मी खूप असे आवडीने बनवते आणि ते रुचकर होतात असं त्यांचं सर्वांचंच म्हणणं आहे. तर तुम्ही सुद्धा लहान-सहान काही ऑर्डर्स तुम्हालाही मिळू शकतात. पुरणपोळी म्हणा किंवा कुठलीही गोष्ट म्हणजे जी तुम्हाला बनवता येतं ते तुम्ही व्यवस्थित लोकांना बनवून दिलं आणि त्याची उत्तम चव अशी असेल, तर खरंच लोकं पुन्हा-पुन्हा ऑर्डर करतात आणि तुम्ही सुद्धा अशा काही गोष्टी करू शकतात, ज्याने थोडं का होईना पण आपल्या संसाराला हातभार आपला सुद्धा लागत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा महिला वर्गांनी सर्वांनी असं काही-काही काम करा आणि आपलं कुटुंब सांभाळून हे काम आपल्याला करता येतं. आपण एक्सपर्ट असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच जमू शकतात आणि घरच्या फॅमिलीचा सुद्धा आपल्याला तितकाच सपोर्ट हवा. मला सुद्धा माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे आणि त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते.